रामकृष्ण हरी. आज आपण बनवतो साबुदाणा वडा. हा आपला साबुदाणा. मी साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता. बघा कसा अगदी छान असा मऊ लुसलुशीत भिजलाय साबुदाणा. हे आपण घेऊ मीठ. हे बटाटे उकडले आपले. बटाटे आपण हातानेच असे छान असे करून घेऊ बारीक. उपवास म्हटलं की मुलांना खिचडी नको वाटतं खायला, मग कसं साबुदाणा वडा किंवा भगरचे थालीपीठ असं वेगळं काहीतरी पाहिजे. हे आले आपले शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सर मधून काढून घेतली मी, आणि ते आता आपण छान असं एकजीव करून घेऊ. बघा एकदम मस्त असं पीठ भिजवून घेऊ. ही आपली कोथिंबीर, साबुदाणा पीठ मी छान असं भिजवलंय, आणि ते 5-1 मिनिट भिजवपर्यंत मी आता शेंगदाण्याची आमटी बनवते. बघा हे घेतलंय मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची, 2च हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजलेले, ते मिक्सर मधून काढून घेतले. आणि हे बघा आपण आता फोडणीची तयारी. ही आली आपली हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर आणि हा अर्धा बटाटा, आणि हे दही आहे आपलं. चला आपण आता साबुदाणा भिजोपर्यंत शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊ. बघा आपली आता कढई तापली आहे, आणि आमटीला आपण तेल एकदम थोडं वापरणार आहे बरं का, कारण साबुदाणा वडा तेलात तळतो आपण, तर ते बी तेलकट आणि हे बी तेलकट. तर तेल अगदी थोडं मिरची आणि जिरे तडका बसण्यासाठी फक्त अगदी थोडं टाकू. बघा आपलं मी हा अर्धा बटाटा घेतलाय, हा पण असं त्यात कुस्करून टाकू. त्याने काय होतं, आमटी आपली अशी छान अशी घट्ट आणि क्रिस्पी वेगळीच टेस्ट येते त्यात, पानचट असं नाही लागत आहे. बघा आपलं तेल तापलंय. ही एकच हिरवी मिरची घेतलीये आणि 2 मिरच्या मी शेंगदाण्यांमध्ये दळून घेतल्या. हे आले आपले जिरे. कमी गॅस केलंय. हा आपला बटाटा, हे बघा मी मिक्सर मधून काढलेले शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या, हे छान अगदी असं फ्राय करून घेऊ. आता आपण काय करू, जे दही घेतलंय ते ह्या मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊ. भांड्यात लगेच धुवायचं नाही, ते छान असं मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून त्यात गठुळ्या राहताना आंबट गोड अशी चटणी बनवतोय आपण. आमटी चटणी नाही, आमटी आंबट गोड तिखट अशी आमटी बनवतोय आपण. बघा पाणी. आता आपण यात लगेच मीठ नाही टाकणार आहे, आमटी छान अशी उकळू देऊ, कारण आपण त्यात दही टाकणार आहे. दही आणि शेंगदाणे आणि दही दोघं एक झालं की फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण लगेच मीठ टाकून आणि हलवणार नाही. असं बिना मिठाचं असं चांगलं उकळवून देऊ. हे बघा
आपली आमटी उकळली आहे. आता आपण गॅस कमी करू आणि जे मी वाटीत दही घेतलं होतं ते दही मिक्सर मधून काढून आणि हे बघा आता हे दही टाकू आपण. आणि हो, दही टाकल्याच्या नंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचे. ही खूप महत्वाची ट्रिक आहे, नाही तर आपली आमटी अशी फुटण्याची शक्यता असते. बघा, ही आपली कोथिंबीर टाकू आता, कच्ची कोथिंबीर, आणि 2 मिनिटं उकळोपर्यंत अगदी छान असं हलवत राहू. आंबट गोड आमटी म्हटलं ना, खायला मुलं पण हौशेने खाता आणि वेगळं थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी चटपटीत खायला वाटतं ना. थंडी स्पेशल रेसिपी आपली ही. बघा, आमटी अशी आळत आली आता छान अशी. बघा, मी आता गॅस बंद करते. यात टाकू आता आपण गूळ. मी गॅस बंद केलाय ना, आणि हे मीठ. झाली आपली आमटी. बघा, आपण आता आमटी झालीये. वडे तळून घेऊ. 10 मिनिटं झाले आपले पीठ भिजवून. आता छान असं मुरलंय पीठ पण. आपण आता वडे तळून घेऊ. ही आली आपली कढई. साबुदाणा वडे म्हटलं की मुलांना भूक नसेल तरी भूक लागते. आपलं तेल तापलंय का बघू आता. बघा, तापलंय तेल आणि छान असं कडकडीत तेल तापलंय आपले. हे टाकू आपण वडे. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला गॅस कमी नाही करायचा आहे बरं का. कारण कमी गॅस केला ना तर ते वडे असे तेलकट होता, मग तेल पितात ते वडे. तेलकट नाही झाले पाहिजे आपल्याला. मोठ्या गॅसवर असे क्रिस्पी असे तळून घेऊ मस्त कडक कडक. बघा, आणि हो, एक लक्षात ठेवा, साबुदाणा तेलात पडला ना तर फुटतो. तर सावध राहायचं, जरा लक्ष करायचं. लगेच नाही हलवायचे. बघा, मी थोडं होऊ दिले आणि आता करते पलटी. ही दिली आपली पलटी. बघा, कलर बदलत चाललाय कसा. छान होत चाललाय, तांबूस कलर होते. कमी गॅस करायचाच नाही साबुदाणा वडा म्हटले की. मोठ्या गॅसवरच तळू द्यायचे. ते तळताय तोपर्यंत मी इकडं असे छोटे छोटे बाउल बनवून ठेवते. आणि बाउल बनवता येतात गोळे, पण थापता नाही येत. ते डायरेक्ट असं थापूनच तेलात सोडावं लागत होते. छान होत चालले. बघा, झाले आपले वडे. आता कलर किती छान आले बघा, असं आणि टम असे फुगले. ते लहान मुलाला कसं बोललं ना की हे खाऊ नको, ते खाऊ नको, त्याचं गाल कसे असे टम असे फुगतात, तसे ते माझे वडे असे आपले छान असे फुगलेत. बघा,
बघा आपले साबुदाणा वड्या तयार आहे. खाऊन नक्की मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली ते.